खरंच एक आई असणं इतकं सोपं आहे का? नाही. खूप डिफिकल्ट आहे, कारण की खूप गोष्टी मॅनेज करून चालाव्या लागतात. मुलांचं शाळा, नवऱ्याचं टिफिन, मुलांचे टिफिन आणि प्लस आपल्यालाही कामाला जायचं असेल तर मग ह्या गोष्टी खूपच डिफिकल्ट होऊन जातात आणि मुलांना ॲडजस्ट करूनच आपल्याला काम वगैरे करावं लागतं. तर बघा, यांना शाळेत सोडण्यासाठी आली होती मी. यांना शाळेत सोडून परत घरी आली, तर घर एकदम शांत वाटत आहे. मग नंतर मीही आवरून कामाला निघाली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं उदगीरचं बस स्टँड. काम वगैरे आवरून परत घराकडे आली, तर यांची व्हॅन आज येणार नव्हती शाळेला, कारण की व्हॅनला सुट्टी होती आज. मग यांना दोघाला आणायला गेली. त्यामुळेच बोलली की एक आई ना खूप काही ॲडजस्ट करू शकते आणि खूप काही हँडल करू शकते. दुपारी थोडा वेळ आराम केला तर मुलांचं पराक्रम बघू शकता. मग त्यानंतर यांना ट्युशनला सोडून मलाही कामाला जायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड फॉलो. प्लीज सपोर्ट करा. खरंच एक आई असणं इतकं सोपं आहे का? नाही. खूप डिफिकल्ट आहे, कारण की खूप गोष्टी मॅनेज करून चालाव्या लागतात. मुलांचं शाळा, नवऱ्याचं टिफिन, मुलांचे टिफिन आणि प्लस आपल्यालाही कामाला जायचं असेल तर मग ह्या गोष्टी खूपच डिफिकल्ट होऊन जातात आणि मुलांना ॲडजस्ट करूनच आपल्याला काम वगैरे करावं लागतं. तर बघा, यांना शाळेत सोडण्यासाठी आली होती मी. यांना शाळेत सोडून परत घरी आली, तर घर एकदम शांत वाटत आहे. मग नंतर मीही आवरून कामाला निघाली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं उदगीरचं बस स्टँड. काम वगैरे आवरून परत घराकडे आली, तर यांची व्हॅन आज येणार नव्हती शाळेला, कारण की व्हॅनला सुट्टी होती आज. मग यांना दोघाला आणायला गेली. त्यामुळेच बोलली की एक आई ना खूप काही ॲडजस्ट करू शकते आणि खूप काही हँडल करू शकते. दुपारी थोडा वेळ आराम केला तर मुलांचं पराक्रम बघू शकता. मग त्यानंतर यांना ट्युशनला सोडून मलाही कामाला जायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड फॉलो. प्लीज सपोर्ट.